ना तर गट क मुख्य परीक्षा 2024चा 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेला पेपर आज आपण पाहणार आहे की ज्यामध्ये आपण 45 प्रश्नाचं व्यवस्थित अनालिसिस घेणार आहे. पॅसेज म्हणजे या पेपरचा पॅसेज आणि याच्या अगोदरचे 4 पॅसेज अशा आपण एकत्रितपणे 5 पॅसेजचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला देणार आहे की जेणेकरून तुम्हाला एक 5 पॅसेज एकत्रितपणे अभ्यास करता येईल लेटेस्ट मधले आणि त्यानुसार त्या ट्रेंडनुसार किंवा तुम्हाला तो पॅसेज सोडवायचा फ्लो तुम्हाला त्या 5 पॅसेजच्या माध्यमातून येऊन जाईल. ठीक आहे, तर सुरू करूया. बघा, या व्हिडिओ पूर्वी किंवा या व्हिडिओ नंतर तर आपण गट क मेन्स झाली ना 21 सप्टेंबर 2025 त्याच दिवशी आपण 21 सप्टेंबर 2025 याच दिवशी आपण एक व्हिडिओ 12 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, फक्त 12 मिनिटाचा व्हिडिओ आहे की आपण पेपरचं संभाव्य उत्तरे सांगितली होती आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला समजेल की हा पेपर फास्ट कसा सोडवायचा होता, त्याची उत्तर फास्ट कशी निघत होती किंवा 12 मिनिटात मी सोडवलाय आणि प्लस त्यामध्ये पॅसेजचे 3-4 मिनिटं पकडले तर 18 मिनिटामध्ये तो पेपर सुटण्यासारखा होता हा गट क मुख्य परीक्षा 2024चा. ठीक आहे, तर या व्हिडिओ पूर्वी किंवा या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ पण तुम्हाला पाहायचा की तिथं आपण पेपर फास्ट कसा सोडवायचा किंवा 12 मिनिटात तो सोडवून दिला. ठीक, आणि त्यामध्ये फक्त एकाच प्रश्नाचं पॅसेजचं उत्तर की जे आपण नंतर पाठवलं होतं आयोगाला, सगळ्यांनीच पाठवलं होतं पण ते चेंज नाही झालं. तेवढं एकच प्रश्न सोडला तर बाकी सगळे प्रश्न जे आपण प्रिडिक्ट केले ते जे सांगितले होते ना 21 सप्टेंबरलाच आपण या व्हिडिओमध्ये जी उत्तर सांगितली होती तीच उत्तर आयोगाने पण ठेवली होती. तर तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या, युट्यूबवर आहे. ओके, तर सुरू करूया आपण. बघा, पहिलाच प्रश्न अवघड होता ए सेट मध्ये. पीडा हा शब्द नेमका कोणत्या भाषेतील आहे? आता पीडा बरेच जणांना काय वाटलं की पीडा थोडासा देशी टाईप वाटतोय, काही जण सातीतकडे गेले, पण लक्षात ठेवा आपलं जे बेस पुस्तक आहे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आणि त्यामध्ये लेखन विषयक नियम त्यामध्ये गेले 20 वर्ष झालं हा पीडा शब्द तत्समच्याच हेडखाली तिथल्या तिथंच आहे, आपलं लक्ष नाही गेलं. पण आपण आपल्या वर्कबुक बॅच मध्ये हे पीडा हा शब्द घेतलेला. मागच्या वर्षी सुद्धा आपली जी मराठी व्याकरणाची जी बॅच होती ना ग्रुप सी करिता, तर त्यामध्ये जो प्रायव्हेट ग्रुप होता त्या प्रायव्हेट ग्रुपला परीक्षेच्या अगोदर हा पीडा शब्द चूर्ण खाऊन शरीराला पीडा, बघा चूर्ण, शरीर, पीडा हे सगळे शब्द आपण या शब्दाची ट्रिक पण दिली होती. काय आहे नियम? लेखन विषयक नियमामध्ये उपांत्य अक्षराचा नियम काढायचा आहे, पाठ करून टाकायचा. गरीब, अनिल, गुणी, प्रीती एक एक शब्द घ्यायचा आणि त्यानुसार 4 नियम उपांत्य अक्षराचे परफेक्ट करून ठेवायचे. आणि ऑलरेडी हे 4 नियम आपण आपल्या पीवायक्यू अनालिसिसच्या बॅच मध्ये पाठीमागचे जर काही प्रश्न असतील तर तिथे हे 4 नियम तुम्हाला शिकून झालेत, समजून घेतलेत तुम्ही. त्यामुळे आता परत ते डिटेल सांगणार नाही, फक्त हा पीडावाला जो नियम आहे ना तो मी सांगणार आहे की काय नियम होता. की बघा, उपांत्य अक्षर जर का तत्सम शब्दातील उपांत्य अक्षर जर का दीर्घ असेल तर ते मराठीत येताना सुद्धा दीर्घच राहते. ओके, हा झाला नियम. पण यामध्ये मग कोणते कोणते शब्द येत आहेत तर बघा, कोणते कोणते शब्द येतात तर प्रीतीने आपण सुरुवात करतोय. प्रीती जिंटाच्या संगीत क्षेत्रातील नवीन, बघा शब्द ओळखीचा करणे, डाटा ओळखीचा करणे. पहिला तर डाटा डिकोड करायचा आहे. कोणत्याही विषयामध्ये तुम्हाला ह्या 2-3 प्रोसेस, आता विषय निघाला तर सांगतो. पहिली स्टेप काय तुमची असली पाहिजे? डाटा डिकोडिंग. दुसरी स्टेप काय? डाटा फॅमिलीराईज, म्हणजे डाटा ओळखीचा करणे. आणि नंतर काय? डाटा ऍप्लिकेशन, म्हणजे आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये तो अप्लाय करणे. तर ह्या ज्या स्टेप आहेत ना त्या व्यवस्थित पाहिजेत किंवा या 3ही स्टेप तुम्हाला फॉलो करायच्यात. अभ्यासामध्ये तुम्हाला इंग्रजी असो, जीएस असो, कोणताही विषय असतो की पहिला डाटा डिकोड करायचा आहे, सुट्टा सोपा करायचा आहे, डाटा ओळखीचा करायचा आहे आणि डाटा तो नंतर अप्लाय करायचा आहे आपल्या पेपरमध्ये. तर पहा, हा जो नियम होता तत्सम शब्दातील उपांत्य अक्षर जर दीर्घ असेल तर ते मराठीत येताना सुद्धा दीर्घच राहते. मग हे तत्सम शब्द होते ना सगळे, कोणते कोणते? प्रीती जिंटा त्या संगीत क्षेत्रातील नवनवीन लीला, हे सगळे शब्द की ज्याच्या उपांत्य अक्षरामध्ये उपांत्य अक्षर कसं आहे? दीर्घ आहे. ओके, शुद्ध लेखनामध्ये पण प्रश्न येते त्याच्यावर आणि लेखन विषयक नियम पण प्रश्न येते, त्यामुळे चुकायचं नाही. अजून काय? संगीत क्षेत्रातील नवीन लीला आहेत, पण क्रीडा क्षेत्रातील तिची कीर्ती, तिने आता पंजाब 11 काहीतरी आहे ना, किंग 11 पंजाब, तर त्या टीमची पण आता कीर्ती आहे. क्रीडा क्षेत्रातील प्रीती जिंटाच्या टीमची कीर्ती. तर प्रीती जिंटा म्हटलं की प्रीती जिंटावरनं आपल्याला संगीत, नवीन लीला, क्रीडा, कीर्ती हे सगळे शब्द ओळखीचे झालेले आहेत. ओके, आता अजून आहेत. आपली पूजा हेगडे, मी
याचा फोटो पण दिलेला आपल्याला वर्कबुक बॅचमध्ये. पूजाला पूर्व परीक्षेची आता भीती नाही, तिने चांगला अभ्यास केलाय. पूर्व परीक्षाची भीती राहिली नाही, कारण तिने चांगला अभ्यास कराय. बघा हे सगळे पूजा, पूर्व, री नंतर हे भला दुसरी वेरांटी, उपांत्याक्षर दीर्घ, किती सिंपल आहे. आणि अजून काय राहिलं होतं तर चूर्ण खाऊन शरीराला पीडा. बघा च इथं दीर्घ आहे, र दीर्घ आहे आणि प चा पीडा असं नाही, पहिल्या वेलांटीवाला दुसऱ्या वेलांटीवाला पीडा आहे. हे सगळे शब्द कुठल्या नियमामध्ये आहेत? तत्सम शब्दाच्या उपांत्य अक्षराचा जो नियम आहे ना प्रितिजिंटावाला, त्या नियमामध्ये आहेत. मग पीडा हा शब्द कुठे आला पाहिजे? तत्सम शब्दामध्ये आला पाहिजे. आणि आपण काय करतोय, हा शब्द कुठे आहे? वाळंबे सरांच्या पुस्तकातच आहे आणि आपण ऑब्जेक्शन टाकतोय साधित शब्दावर. सगळे कार्यकर्ते या पीडाच्या मागं की नाही साधितच आहे. काही साधित बिधित नाही. पहिल्यात मी 12 मिनिटाचा व्हिडिओ दिलता ना, त्याच दिवशी 21 सप्टेंबरला त्यातच सांगितलं होतं की हा वाळंबे मधला आहे, ऑब्जेक्शन घेऊ पण नका आणि प्रश्न चेंज पण होणार नाही. ठीक आहे, चला पुढं दुसरा प्रश्न बघूया. बघा गरुड या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही विचारले? खगेंद्र यस आहे, द्विजराज आहे, वैनतेय आहे का आणि विहंगम आहे का? विहंगम हा पक्षासाठी. ओके, पक्षी म्हटलं की विहंगम. आणि वैनतेय, द्विजराज, खगेंद्र आणि अजून कोणता? गरुडाची नजर कशी असते? तीक्ष्ण असते. मग तीक्ष्णवरून हा तार्क्ष, तीक्ष्णवरून तार्क्ष हा शब्द सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, नंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? बघा डोके, धोंडा, घमेल, बाजरी. घमेल पण वाटतोय, धोंडा तर वाटतोय, डोके पण वाटतोय. मग घमेल आणि बाजरीमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे सांगतोय की जे वाळंबे सरांच्या पुस्तकातले शब्द आहेत ना ते ट्रिक स्वरूपातच करायचे. आपण एकदम सोप्या आपल्या पोरांनी लगेच ज्यांनी माझ्या ट्रिक केल्यात ना, एकदम सोप्या ट्रिक. कशा काय होती ट्रिक? हे घमेल म्हटलं की काय? टिकाव आणि घमेल घेऊन शेतात काम करणाऱ्या त्या शेतकऱ्याचा पगार करण्यासाठीच तो पोर्तुगीज खलाशी पोर्तुगीज वरून आला होता. टिकाव आणि घमेल म्हटलं की काय? पोर्तुगीज शब्द. बाजरी देशी शब्द आहे. हे दोंडा, डोके देशी शब्द आहेत. एकदम सिंपल स्वरूपामध्ये वाळंबे सरांच्या पुस्तकातले पहिले शब्द, पहिली स्टेप काय? ते शब्द पहिले परफेक्ट करा. नंतर आणखी मला वाटलं किंवा एक्झाम झाल्यानंतर पैकीच्या पैकी मार्क घेतल्यानंतर निवांत ऑफिस जॉईन झाल्यावर पोस्ट निघाल्यानंतर मनाची इच्छा आहे ना तर करा एक्स्ट्रा शब्द, काही हरकत नाही. आत्ता करू नका. आत्ता पहिली स्टेप काय? तर वाळंबे सरांच्या पुस्तकातले पहिले शब्द परफेक्ट करा. अरबी, फारसी, अगदी अरबी 56 शब्द आहेत सरांच्या पुस्तकात, ते परफेक्ट करा. अरबी मालक नावाची आपली ट्रिक आहे. आपल्या चॅनलला जा, चॅनलवर ऑडिओ, तुम्हाला म्युझिकमध्ये जायचंय तिथं ऑडिओ स्वरूपात या सगळ्या ट्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बघा, राजू इतरांच्या आधी जेवला. कारण बोधक आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? कारण बोधक आहे म्हणजे काय विषय आहे? स्व, का, ऊस. स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक म्हणजे हे काय? मिश्र वाक्य आहे. ओके, मिश्र वाक्याची काय आपण लक्षात ठेवली? उभयान्वयी, स्वकाऊस आणि सविनियुक्त काय? सविनियुक्त. पाठच करायचंय. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की काय गरज नाही, गरज आहे. पेपर फास्ट सोडवायचा आहे, गरज आहे. सविनियुक्त काय? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, विनोद बोधक आणि परिणाम बोधक हे आहे मिश्र वाक्य पर्याय क्रमांक 3. नंतर पहा, मी तुम्हाला जे काय सांगतो आहे ते तुम्ही अगोदर नीट समजून घ्या. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा. केवळ वाक्य आहे का? नाही. संयुक्त वाक्य आहे का? आहे का सविनियुक्त? इथं सविनियुक्त आहे का? नाही, म्हणजे संयुक्त वाक्य पण नाही. आता मिश्र वाक्य आणि संकेतार्थी, बऱ्याच जणांनी संकेतार्थी ठोकले का? तर कन्सेप्ट क्लिअर नाही. लक्षात ठेवा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. संकेतार्थीमध्ये अट असतं आणि संकेतार्थीमध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवा, जर, तर किंवा जरी आणि तरी. हे जरी तरी आणि जर तरी एवढंच फक्त लक्षात ठेवा संकेत बोधक मध्ये. आणि हे जे आहे ना, मग हे जे, ते, जसे, तसे, अजून काय? जेव्हा, तेव्हा, हे काय आहे मग? तर बघा लक्षात ठेवा, आता परमनंट मेमरीमध्ये घेऊन जायचे की मिश्र वाक्य फक्त स्वका उसने बनत नाही. स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक याने तर मिश्र वाक्य बनतच. पण फक्त एवढेच पाहिजेत का मिश्र वाक्यासाठी? तर अजिबात नाही. मिश्र वाक्यासाठी अजून 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कोणतं? नाउन क्लॉज, नाम वाक्य, विशेषण वाक्य आणि अजून काय? क्रिया विशेषण वाक्य. हे विशेषण वाक्य आणि क्रिया विशेषण वाक्यात काय येते मग? हे जे, ते, जसे, तसे, जेव्हा, तेव्हा. ओके, ते डिटेलमध्ये तुम्हाला करायचंय. तर मिश्र वाक्याचे नाम वाक्य असतं ना, त्या नाम वाक्याचे किंवा मिश्र वाक्यात एक गौण वाक्य असतं, त्या गौण वाक्याचे हे प्रकार आहेत: नाम वाक्य, विशेषण वाक्य आणि क्रिया विशेषण वाक्य. तर मिश्र वाक्यामध्ये इथून पुढे तुम्हाला 7 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर स्वकाऊस आणि अजून काय? हे नाम वाक्य, विशेषण वाक्य आणि क्रिया विशेषण वाक्य. ठीक आहे, तर हे जे ते आहे म्हणजे काय आहे? हे मिश्र वाक्य आहे, परंतु त्यामध्ये आणखी विचारलं कोणत्या प्रकारचं? तर हे विशेषण वाक्य.
विशेषण वाक्य आहे म्हणजे हे मिश्र वाक्य असणार आहे. एकदम सिंपल प्रश्न होता, तरी पण आपण संकेतार्थकडे जातोय कारण जर तर. ओके, डाटा जास्त झालाय त्यामुळे गडबड होते. सोपा करा डाटा एकदम, जो परीक्षा भिमुख आहे तो सारखा सारखा करा, क्लिअरिटी येऊन जाईल. पेपर एकदम बेसिक वर आहे. आता बघा, योग्य जोड्या जुळवा. आता आपण बघा, आपली ट्रेडिशनल पद्धत काय आहे, इथं पण आपल्याला एक 10-12 सेकंद वाचवायचे. काय करतोय आपण, आहुती देणे वाचतोय. बघा आपली पद्धत आहुती देणे. मग आपण काय करतोय, आतुरता वाढणे, मुळीच नसणे, मोठा त्याग करणे, सर्वस्व अर्पण करणे. बघा, आहुती देण्याला तुम्ही इथं 2 मध्ये कन्फ्युज झाला का नाही? तुम्हाला परफेक्ट निघलंय का उत्तर? नाही. एला 3 किंवा एला 4. मग तुम्ही परत खालचं वाचताय. त्यापेक्षा मी सांगतो ती पद्धत वापरा, तुम्हाला नक्की फायदा होईल. काय करायचंय, आतुरता वाढणे क्रॉस करायचंय. आतुरता वाढणे बघा, आहुती देणे आहे का? नाही. ओढ लागणे आहे का? येस. आतुरता लागणे, ओढ लागणे. औषधाला नसणे, अग्निदिव्य करणे नाही, ओढ लागणे. म्हणजे बी ला 1 आहे बघा, बी ला 1 आहे, ए ला 4 आहे म्हणजे ए ला 4 असणार आहे. अजून एक शोधूया, औषधाला नसणे बघा, मुळीच नसणे. सी ला 2 निघलेला आहे. पर्याय क्रमांक 1 तुमचा क्लिअर कट निघलेला आहे. ठीक आहे. पण तुम्ही या ट्रॅडिशनल वेने गेला असता ना, आहुती देणे, तर तुम्ही या 2 मध्ये कन्फ्युज झाला असता. मग मोठा त्याग करणे, कारण आहुती देणे मोठा त्याग करणे पण वाटते, सर्वस्व अर्पण करणे पण वाटते. पण तुम्ही असं क्रॉस ब गटातून गेला ना, तर तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचताय. ठीक आहे. आणि तुमचा वेळ वाचतोय. तुम्हाला या जोडीमध्ये तुम्ही जवळपास 30 सेकंदाचा वेळ वाचवू शकत होता, लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला 17-18 मिनिटात सोडवायचं. इतरांपेक्षा आपल्याला 40 एक्स्ट्रा 5-6 मिनिटं इंग्रजीसाठी द्यायचे. आणि इंग्रजीला जर का इंग्रजीला फाइंड आउट असे प्रश्न असतात, पाठांतराचे मराठीसारखे प्रश्न नसतात. फाइंड आउट आहे तर तिथं फाइंड आउटच करायचे, तिथं वेळ जाणारच आहे. जेवढा वेळ तुम्हाला इंग्रजीला मिळणार आहे ना एक्स्ट्रा, तिथं तुम्ही 40 प्लस जाणार आहे. इंग्रजीला जर का तुम्ही 35 मिनिटं किंवा 30 मिनिटं, 30-32 मिनिटं जर मिळाली, 30 ते 35 मिनिटं, तर मात्र तुम्ही 35च्याच आसपास राहणार. तुम्ही किती अभ्यास करा, 40 मिनिटं इंग्रजीला मिळाले तरच 40 प्लस तुम्हाला जाणार आहेत, लक्षात ठेवा. ओके, चला आता 7 नंबरचा प्रश्न. वाखाणणी करणे बऱ्याच वेळा विचारलेला आहे. स्तुती करणे फक्त ए बरोबर, बाकी सर्व चूक. बाकी इकडे बघायची गरज नाही. अंगाची लाही होणे बघा, अंगाची लाही होणे असं पण वाटू शकतं की अंगाची लाही झाली म्हणजे खूप थकणे. आता इथं तसा पर्याय नव्हता, खूप थकणे, कंटाळा येणे, तसं नाही. अंगाची लाही होणे काय, रागाने बेफाम होणे विचारलेला आहे. आणि लक्षात ठेवायचं की अंगाची लाही होणे, रागाने बेफाम होणे, यामध्ये बघा जबाबदारी टाळणे, शेवट करणे, हे ऑप्शनच एकदम फालतू होते. तुम्हाला लगेच उत्तरापर्यंत पोहोचता येत होतं. ठीक आहे, जरी माहीत नसलं तरी. पोबारा करणे, पळून जाणे बघा, पळून जाणे. आपण हायस्कूल लेवल पासून वाचतोय हे, पोबारा करणे, पळून जाणे. ठीक आहे. भीती वाटणे, वैधव्याने नाश करणे, म्हणजे वाक्प्रचाराचे प्रश्न आहेत. तुम्ही म्हणताय वाक्प्रचाराचे प्रश्न अवघड विचारले जातात, तसं नाहीये. ऑप्शन बघा, पर्याय बघा. जर तुम्हाला पोबारा करणे माहितच नसेल, समजा एखादा नवीनच आहे की त्याला माहितच नाही की हे पोबारा करणे काय, तरी सुद्धा तुम्ही 2 ऑप्शन कट करू शकता. कसं बघा, पोबारा करणे, भीती वाटणे, इथं करणे आहे बरोबर, आणि इथं वाटणे आहे, नाही येत. बघा, पोबारा करणे, वैधव्य येणे, इथं पण येणे नाही येत. बघा, इथं पोबारा करणे, पळून जाणे, हा ठीक आहे, त्या टाईपमध्ये वाटतंय. किंवा नाश करणे, करण्याला करणे पण तुम्हाला वाटू शकतं, पण कधी ज्यावेळेस तुम्हाला काहीच माहिती नाही पोबारा करण्याबद्दल. पण इथं पोबारा करणे आपल्या ओळखीचं आहे, पळून जाणे वारंवार विचारलेला आहे, किंवा आपल्या हायस्कूल लेवल पासून आपल्याला हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. नंतर बघा, वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ बघा, आपण इकडून जाऊया. मरण येणे, सुपारी देणे, दिवा विजणे बघा, दिवा विजणे, मरण येणे. बी ला 1 लावलं, बी ला 1 लावलं, उत्तर आलं. तुम्ही क्रॉस चेक करा बघा, क्रॉस चेक करा. ए ला 4 सुपारी देणे, आमंत्रण देणे, ओके. नंतर सी ला 2 तुरी देणे, फसवणे, येस, हातावर तुरी दिली. आणि बेगमी करणे म्हणजे साठा करणे, ओके. तुम्ही उत्तरापर्यंत विदिन सेकंद मध्ये 2-3 सेकंदात येत आहे. पण आता इकडून बघा, सुपारी देणे, सुपारी देणे कुठून गेला, मरण येणे बघा, सुपारी आपण मारण्याची पण देतोय म्हणजे मरण येणे पण वाटते. फसवणे, फसवणे पण वाटू शकतं. साठा करणे नाही, पण आमंत्रण देणे म्हणजे बघा, तुम्ही मरण येणे, ए ला लगेच 1 ला तुम्ही 1 ची जोडी क्रॉस चेक करताय. नंतर इथं तुमचा वेळ चाललाय परत क्रॉस चेक करायला. बी ला तुम्ही 2 करताय, दिवा विजणे, फसवणे नाही म्हणताय, परत परत सुपारी देण्याला फसवणे करताय, ए ला 2 करताय. या पद्धतीने तुमचा वेळ चाललाय. त्यामुळे काय करा, ब गटातला शब्द घ्या आणि मग इकडे जोडी लावा, लगेच उत्तर निघतं आणि तुमचा वेळ वाचतो. ठीक आहे, आता पुढे चला. समाजातील दृष्ट प्रवृत्तीचे लोक म्हणजे काय, तर समाजकंटक आहे. तर अवर्णनीय काय संबंध आहे, स्वामिनिष्ठ नाही, मुकबधीर नाही. एकदम सोपा प्रश्न आहे. वेदांश कोणत्याही प्रश्नाचे तत्काळ उत्तर देतो म्हणजे हजर जबाब आहे, हा पण सोपा आहे. अष्टपैलू म्हणजे सर्व गुणसंपन्न, बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे बुद्धीला प्रामाण्य मानून वागणारे, आणि संशोधक म्हणजे शोध लावणारे, आणि हजर जबाबी काय, तर कोणत्याही प्रश्नाचे तत्काळ उत्तर देणारे. सोपा प्रश्न एकदम. बघा, खालीलपैकी सामासिक शब्द कोणता. वनभोजन तुम्ही समासामध्ये वाचले की वनातील भोजन, वनातील भोजन तत्पुरुष समासाचा प्रकार आहे कोणता,
सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. तुमचं उत्तर इथंच आले तरी तुम्ही झोपाळू, कमलदान, सायकल आणि परत तुम्ही कमलदान पर्यंत आल्यावर कन्फ्युज होताय की मग वनभोजन आहे तर कमलदान पण असायला पाहिजे सामासिक शब्द, कारण तिथं काही गडबडीत चुका होतात. आता वनभोजनला उत्तर निघले का नाही क्लिअर कट, तर गोल करा, नका कन्फ्युज हो पुढे जाऊन. लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला उत्तर पहिल्या दुसऱ्या ऑप्शन मध्ये क्लिअर कट आलेले, वनभोजन तुम्ही वाचले ना दादा, वनातील भोजन म्हणजे सामासिक शब्द आहे, कशाला कमलदान आणि पुढे जात आहे. कमल, झोपाळू आणि सायकल तर ठीक आहे, सायकल सिद्ध मध्ये सॉरी परभाषे शब्दामध्ये येतोय. झोपाळू तर काय, आळू हा प्रत्यय साधित शब्द, आणि कमलदान, दान हा शब्द सुद्धा काय आहे, दान हा प्रत्यय आहे, म्हणजे कमलदान सुद्धा प्रत्यय साधित शब्द आहे. तरी पण बऱ्याच जणांची मेसेज आले की सर कमलदान का नाही, तर दान हा प्रत्यय साधित आहे दादा. ठीक आहे, चला पुढं. पुढील पैकी सिद्ध शब्द कोणता, तर सिद्ध शब्द यश, यशस्वी, अपयशी, यशस्वी. यश हा सिद्ध शब्द आहे. मग बऱ्याच जणांना वाटलं की यशस्वी सुद्धा असायला पाहिजे. आता यशस्वी एक ठीक आहे की इथं प्रत्यय साधित आहे, अपयशी इथं उपसर्ग गटित आहे. मग यशस्वी, यशस्वी मध्ये काय आहे की हा उपसर्ग सॉरी प्रत्यय आहे का सिद्ध शब्द आहे, तर लक्षात ठेवा, यश, यश आणि श्री असे दोन वेगवेगळे शब्द आहेत, ते एकत्र येऊन यशस्वी हा शब्द बनतोय. त्याचा अर्थ काही बघा मुलींची नाव असतात यशस्वी, तर विजयाची श्री, त्या यशस्वी नावाचा अर्थ काय होतोय, विजयाची श्री किंवा यशाची श्री. यशाची श्री, श्रीला काय म्हटलं जातं, देवी. ओके, यशाची देवी असा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे हे तत्पुरुष समासामध्ये षष्टी तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे यशस्वी. ठीक आहे, यशस्वी मधला श्री हा प्रत्यय नाही, लक्षात ठेवा, श्री नावाचा प्रत्यय नाही, श्री हा एक सेपरेट शब्द आहे. इथं यशस प्लस वी हा प्रत्यय येतोय, संस्कृत मधला हा यशस आणि हा वी प्रत्यय येतोय. ठीक आहे, परंतु यशस्वी मध्ये श्री प्रत्यय नाही, लक्षात ठेवायचंय. इथं उत्तर आहे यश. नंतर बघा, अभिभाषण हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे, तर अभि हा प्रत्यय साधित आहे का उपसर्ग साधित आहे, तर यस उपसर्ग साधित आहे, शब्दाच्या अगोदर लागतोय म्हणजे उपसर्ग साधित आहे, बेसिक आहे एकदम. आता पहा, अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत. बघा, अरे रे म्हणजे काय, तर केवळ प्रयोगी अव्यय. बघा, केवळ प्रयोगी अव्यय, इथंच उत्तर आले तुमचं. आणि उभयान्वयी आणि कडे शब्दयोगी, लगेच उत्तर आले, असले प्रश्न चुकवायचे नाहीत. आता बघा, हा प्रश्न रिपीट झालाय 2-3 वेळा. संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह, तर संबोधन दर्शवताना आपण काय करतोय, स्वल्प विराम. बघा, अहो नंतर स्वल्प विराम, किंवा एखाद्याला बोलवायचं असेल सूरज इकडे ये, तर सूरज नंतर स्वल्प विराम. त्यामुळे संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह, तर स्वल्प विराम हे विरामचिन्ह वापरलं जातं. बरं, आता अर्धविराम काय, तर अर्धा, तुम्हाला आता सगळं पाठ असेल, तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचा अर्थ काय, तर तुम्ही मागचे 2017 पासूनचे सगळे व्हिडिओ पाहिलेत. आता तुमच्या विरामचिन्हाच्या सर्व ट्रिका पाठ आहेत की काय, अर्धा, उभा. अर्धविराम म्हटलं की डायरेक्ट उभा. उभा म्हणजे काय, उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय आलं की काय येणार आहे, दोन वाक्य उभयान्वयी अव्यय जोडताना आपण अर्धविराम वापरतोय. किती सोपं आहे. अपूर्ण विराम, अपूर्ण तपशील, अपूर्ण तपशील, तपशील देताना अपूर्ण विराम. ओके, नंतर काय, अजून काय राहिलं, आप्पा, आठवलं का आप्पा, आप्पा विचार मालिका तुटते तुमची, स्पष्टीकरण द्या. अपसारण मधला आप्पा, विचार मालिका तुटताना, आणि अजून कशाला, स्पष्टीकरण देताना. आप्पाचं चिन्ह म्हणजे अपसारण चिन्ह वापरतोय आपण. अजून काय राहिलं, अर्धा उभा झाला, आप्पाचं झालं, अपूर्ण विराम झालं. बाकीचे एकदा रिवाइज करून घ्या. आता चला पुढे. आता पुढे बघा, हा प्रश्न बघा वेळखाऊ प्रश्न वाटतो सगळ्यांना, पण जर या प्रश्नामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले मागच्या पेपरमध्ये, पण सोडवायचा कसा, मृदू व्यंजने, कठोर व्यंजने. लगेच इथं कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, कठोर व्यंजनाचा क, च, ट, त, प हा ग्रुप टाकायचा आहे. क, ख, ग, च, छ हे ह्याच्या पुढचं अजून वन, क प्लस 1 अक्षर ह्याच्या पुढचं. आणि मृदूसाठी ग, जड, द, ब, गजड, द, ब आपण पाठ केलं होतं, बरोबर. तर हे विदिन सेकंड मध्ये तुम्ही लिहून घ्यायचे तिथं, कचट तप आणि गजड दब. गजड दबच्या पुढचे कुठे येणार आहेत, मृदूमध्ये येणार आहेत. आता बघा, ट विचारलाय, ट, ठ, प, फ ही मृदू व्यंजने. काय विचारलाय, ट. बघा इथं क, च, ट. ट काय आहे, ट तर कठोर आहे, ट तर काय आहे, कठोर आहे ना. मग हा काय मृदू व्यंजन विचारलंय, ए कट करा. ए कट केला, 2 ऑप्शन तुमचे कट झाले. आता ग, घ, ब, भ ही कठोर व्यंजन आहेत. यामध्ये पहिला शब्द घ्या ग.
ग काय दिला ह्यांनी कठोर, ग तर दादा मृदू व्यंजन आहे ना, म्हणजे हा पण कट करा, बी पण कट केला. उत्तर तुम्ही खालचं वाचू पण नका, फक्त सी बरोबर, कारण तुम्ही ऑप्शन वरून वरचे दोन कट केलेले आहेत. ठीक आहे, हे खालचे काय अनुनासिक आहेत, बरोबर आहे, फक्त सी बरोबर. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, आजारानंतर मला आता खेळवते. एकतर शक्य प्रयोजक यामध्ये कन्फ्युजन असणार आहे. आता इथं स्वतःला खेळवते शक्य आहे क्रिया, म्हणजे शक्य क्रियापद असणार आहे. सिद्ध क्रियापद काय, सिद्ध धातू आहेत ना, जा, ये, या सिद्ध धातूंना प्रत्यय लागून जातो, येतो. ठीक आहे, तर ही सिद्ध क्रियापद आहे. प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद याची रूपे सेम आहेत, परंतु ओळखायचेत कशी, तर अर्थानुसार. जर मूळ धातूचा करता, प्रयोजक मध्ये काय, मूळ धातू शोधायचा, मूळ धातूचा करता ती क्रिया स्वतः करत नसून जर का दुसऱ्याकडून करत असेल तर त्याला म्हणायचंय प्रयोजक क्रियापद. आणि शक्य क्रियापद इथं काय, तर स्वतःलाच ती क्रिया आता शक्य आहे, शक्य क्रियापद. अनियमित क्रियापद काय, यालाच म्हणतोय आपण गौण क्रियापद. ओके, कोणती 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 आहेत ती, तर पाहिजे, नको, नये, नलगे, नवे वगैरे वगैरे ही अनियमित क्रियापदे आहेत, तर एकदा पाहून घ्यायचे. बघा इथं पण बरेच जण फसले होते की विस्तीर्ण आकाशात तेजस्वी तारे चमकतात. अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. संख्या विशेषण आहे, गुणविशेषण आहे, सार्वनामिक तर संबंध नाही, पूर्णांक वाचकचा पण संबंध नाही. बऱ्याच जणांनी संख्या विशेषण केले, अनिश्चित संख्या विशेषण असं नाहीये. विस्तीर्ण हा आकार आहे, बरोबर, आणि आकार, रंग, चव हे कुठे येते, गुण विशेषणामध्ये येते. सिंपल आहे. विस्तीर्णालाच रिलेटेड अजून एक शब्द लक्षात ठेवा, विस्तृत. विस्तृत आकाश किंवा विस्तृत एखाद्या गोष्टीचं विस्तृत विवरण करतो आपण, तो विस्तृत हा सुद्धा आकार आहे. ठीक आहे, तर विस्तृत हे सुद्धा गुण विशेषणच येणार आहे, तर हा शब्द पण इथं लिहून ठेवायचा आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी शक्य क्रियापद असणारं वाक्य कोणते. बघा, मी अभ्यास करत नाही, मी आत जातो, मला तिखट खावं होते, संपला विषय. बघा इथं 19 नंबर आणि 21 नंबर लागोलागच शक्य क्रियापदावर प्रश्न आलेले आहेत. राम चहा पितो, संबंध नाही, लगेच उत्तर निघते आपल्याला. नंतर बघा, वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. बघा साधं सरळ हे विधानार्थी होकारार्थी. बघा होकारार्थी वाक्य ओके असू शकतं, विधानार्थी ऑप्शन असेल तर आपण थोडा विचार करू. सध्या तरी होकारार्थी आपण बाजूला ठेवू. संकेतार्थी नाही, आज्ञार्थी नाही, विद्यार्थी नाही. चला उत्तर गोल करा, होकारार्थी वाक्य. पुढीलपैकी कोणते वाक्य हे संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्य म्हटलं की लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे. मी इथं लिहितोय पण तुम्हाला लिहायची गरज नाही पडली पाहिजे. सविनियुक्त. ओके, नोकरी मिळावी इथं काय वाक्यात आहे, उद्देश आहे नाही. ओके, मिश्र वाक्य. संदीप क्रिकेट खेळतो, स्वार्थी वाक्य आहे. फक्त काळाचा बोध. मरावे परी न्यूनत्व बोधक आहे, गोल करा 3 नंबर. आणि इथं काय जर तर वाला वाक्य, पाऊस पडला असता तर, म्हणजे हे संकेत बोधक या अर्थाने मिश्र वाक्य. तर एकदम सिंपल मध्ये संयुक्त वाक्य आपल्याला निघतंय. नंतर पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या वाक्याचे होकारार्थी विधानात बिनचूक परिवर्तन असलेला पर्याय निवडा. अजून पण काही लोकांना इथं अडचण येते. तुम्ही काय करताय, एकदम प्रॅक्टिकली विचार करताय की समजा पोटभर जेवल्यास कुणाला तृप्ती वाटत नाही, तुम्ही अर्थच समजून घ्या. नाही तुम्ही नाहीच इथं वेगळं काहीतरी बघायला जाताय तुम्ही. म्हणजे मला असे काही फीडबॅक येतात की सर ह्याचं हे कसं येतंय, होकारार्थीचं नकारार्थी कसं करायचं, किंवा होकारार्थीचं नकारार्थी हेच 2 नंबरचं उत्तर काय, 3 नंबरचं उत्तर काय नाही, असे फीडबॅक येतात. त्याच्यावरून मला तुम्हाला एकच सांगायचंय, तुम्ही जे मी ज्या फ्लो मध्ये म्हणतोय ना, तुम्ही त्या फ्लो मध्ये का करत नाही ह्या गोष्टी. मी बऱ्याच तुम्हाला उदाहरणं ऑलरेडी 22 पर्यंत मी तुम्हाला डिटेलमध्ये दिले. आता कदाचित 22 मध्ये हा पेपर प्रश्न असेल 22च्या अगोदर, तर याच्या खाली परत ह्याची उदाहरणं दिलेली आहेत मी तुम्हाला. फक्त लेटेस्ट 6 क्वेश्चन पेपर मी ऍज इट इज आयोगाच्या पेपरवर घेतोय. बाकी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या खाली जागा सोडून तिथं त्या प्रश्नाच्या खाली डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे, आता पहा, वाचतानाच असं वाचायचं की पोटभर जेवल्यास कुणाला तृप्ती वाटत नाही. यस, प्रत्येकाला तृप्ती वाटते. बघा पोटभर जेवल्यास कुठं दिसते, यस, प्रत्येक जणाला तृप्ती वाटते. निघलं उत्तर. तुम्ही विषय समजून घ्या, ते वाक्य समजून घ्या. पोटभर जेवल्यास कुणाला तृप्ती वाटत नाही, हो प्रत्येकाला तृप्ती वाटते. उत्तर निघलं दादा. तुम्ही काय करताय, पोटभर जेवल्यास कुणाला तृप्ती वाटत नाही, बर नाही, मग इथं काय पाहिजे, होकारार्थीचं नकारार्थी, मग होकार टाका, वाक्य, म्हणजे असं काहीतरी वेगळं लॉजिक लावताय. आणि आणि त्यात तुम्ही काय करताय, वेळ पण घालवताय आणि उत्तर पण चुकण्याचे चान्सेस तुम्ही क्रिएट करताय. त्यामुळे पोटभर जेवल्यास कुणाला तृप्ती वाटत नाही, येस प्रत्येकाला तृप्ती वाटते. कोणाला तृप्ती वाटत नाही, प्रत्येकाला तृप्ती वाटते. संपला विषय. आता बघा, दिलेल्या वाक्यातील विशेषण बदलून केलेल्या वाक्य परिवर्तनाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा विशेषण बदलायचंय, तरुण माणसांना. इथं तरुण हे विशेषण, म्हणजे तरुणचं काय केलं माहितीये का, इथं विशेषण बदलून पेपर झाल्यावर मला अशी फीडबॅक आली की सर इथं विशेषण बदलायचं होतं, मग इथं तरुण हे विशेषण आहे, इथं सगळीकडे तरुणचं आपण वृद्धच करून टाकू ना.
म्हणजे असं डायरेक्ट विशेषणच बदललंय भाऊ. वाक्य परिवर्तन विचारलंय. वाक्य परिवर्तनाचा अर्थ काय होतोय की वाक्यामध्ये बदल करायचा आहे, परंतु वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्य रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य परिवर्तन. ही साधी सिंपल डेफिनेशन आहे. वाक्याच्या अर्थाला बाधा आणताय का? आणायचा नाही. तुम्ही तरुणचं डायरेक्ट वृद्धच करताय, वाक्याचा अर्थ तुम्ही पूर्ण चेंज करताय ना. त्यामुळे कधी कधी नाही प्रश्न वाचताना, आता विशेषण बदलून एकदम प्रश्न वाचताना पण एकदम बारकाईने नका जाऊ. आणि इथं फसवलं जात नाही. सिंपल मध्ये त्यांना विचारलंय की वाक्य परिवर्तन करा. तरुण माणसांना हिंमत असते. काय शिकलो आपण? तरुण माणसांना याचं एकत्रितपणे काय करू? नाम बनवू. तरुणांना हिंमत असते. उत्तर निघलेले पर्याय क्रमांक 1. नंतर पहा, अंबुज या शब्दाचा समानार्थी शब्द मृदुल, अंबर, सरोज, अंडज. बघा, अंबुज म्हणजे काय? कमळ. महत्वाचा शब्द आहे. रेड झोनवाला शब्द आहे, त्यामुळे याच्यावर प्रश्न आलेले आहेत. काय आहे त्याच्या अजून शब्द कमळाचे? तर पंकज. बरोबर. नंतर काय? नीरज, पाण्यात जन्मणारे. राजीव. अजून काय? पद्म. नंतर काय? नलिनी. नंतर बरंच आहे, कुलवय वगैरे वगैरे. नंतर अरविंद. नंतर वारीज. वारी म्हणजे पाणी. वारी ज लावला की ज म्हणजे जन्मणारा. बरोबर. सरोज काय? तर सरोवरात जन्मणारा किंवा तलावात जन्मणारा सरोज. ठीक आहे. अंबर काय? अंबर म्हणजे वस्त्र किंवा अंबरचा आकाश काय? सॉरी, अंबरचा दुसरा अर्थ काय? तर आकाश पण होते. मृदुल म्हणजे काय? तर कोमल. कोमल. आणि अंडज म्हणजे काय? तर पक्षी. ठीक आहे, म्हणजे अंडी देणारे पक्षी. तर त्या अर्थाने इथं बघा, अंबुजचा आपला पर्याय क्रमांक 3 निघतोय, सरोज. नंतर बघा, आता हा प्रश्न, प्रसन्न या शब्दाचा बघा, प्रसन्न या शब्दाचा विरोधार्थी शब्द बघा. तुम्ही कदाचित हायस्कूल लेवलला असताना शाळेत बसला नव्हता. प्रसन्न, खिन्न दादा, हर्ष. प्रसन्नाच्या विरोधार्थी खिन्न. इथंच उत्तर निघलंय. तुम्ही का पुढे गेलाय? क्लिअर कट उत्तर निघले ना तुम्ही, तरी पुढे गेलाय. तुम्ही पुढे गेल्यावर काय झालं? चिडका. आता 4 नंबरला त्याला वाटलं, त्या पेपर सेटरला, की यायला लेस सोपा प्रश्न झालाय, तर काय टाकाय? थोडा कन्फ्युज करा. त्याने टाकलं निराशा, आणि तुम्ही निराश गोल करताय, किंवा तुम्ही नंतर निराशेवर ऑब्जेक्शन पाठवताय. बऱ्याच जणांनी खिन्न उत्तर इथंच निघलं असताना तुम्ही 4 नंबरचा ऑप्शन गोल करताय. तर असं करू नका. तुम्ही इथं बघा, प्रसन्न, खिन्न लय बारकाईने बघितल्यावर निराशपर्यंत पण आपण जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा, निराश काय? निराशा झाली म्हणजे काय? तुम्हाला काहीतरी होप्स होत्या, आशा होत्या. बरोबर, होप्स होत्या. त्या आशा तुमच्या मावळल्या, किंवा आशयाची झाली निराशा. आशाचा अभाव. आशेचा अभाव म्हणजे निराशा आहे. आणि इथं प्रसन्न म्हणजे बघा, प्रसन्न ही एक आनंद देणारी अवस्था आहे. आणि त्याच्या विरोधार्थी दुःखी, उदास, कष्टी असा हा खिन्न त्याचा विरोधार्थी होतोय. आणि निराशा म्हणजे काय? तर आशेचा अभाव आहे. ठीक आहे, निराशा. आणि अजून डिटेलमध्ये जर सांगायला गेलो, आता फार्मसी जर आम्ही इकडे अप्लाय केली आमची, तर नैराश्य काय आहे? सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे हा. नैराश्य, निराश वगैरे सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. तसं खिन्न आपण तात्पुरतं आपण राहतं, की प्रसन्नाच्या काही लोक प्रसन्न असतात, काही थोडा वेळ खिन्न असतात, तर त्या टाईपमध्ये. आणि आपण हे जास्त डिटेलमध्ये करायची पण गरज नाही. कसं होतं की इथं प्रश्न सोपा झाला, त्याला वाटलं असेल की काहीतरी टाकू, त्याने निराश टाकला, आणि तुम्ही तिथं कन्फ्युज होताय. तर जिथं उत्तर निघतंय ना तुम्हाला, तिथंच थांबा. त्याच्या पुढे लगेच जाऊन कन्फ्युज होऊ नका. नंतर पहा पुढचा प्रश्न, सोक्ष मोक्ष हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील? आता सोक्ष मोक्ष बघा, अभ्यस्त, नंतर काय? पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक. आता बघा, तसा विचार केला तर अभ्यस्त शब्दाचे जे प्रकार आहेत ना, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक. परंतु आपल्याला आता ह्या उपप्रकाराचा विचार करावा लागेल. पूर्णाभ्यस्त तर नाही, अंशाभ्यस्त पर्याय क्रमांक 2. जास्त बारीक विचार करू नका, सरळ सरळ इथं सोक्ष मोक्ष, अंशाभ्यस्त शब्द. पूर्णाभ्यस्त मध्ये काय? एकच शब्द रिपीट होतोय. अनुकरणवाचक मध्ये काय? तर नाद किंवा आवाज दर्शवणारे शब्द. ठीक आहे, अनुकरणवाचक मध्ये येत आहेत. नंतर पहा, खालीलपैकी लेखन दृष्ट्या अचूक शब्द कोणता? अतिथी. बघा, अतिथी हा शब्द ज्यावेळेस संस्कृत मध्ये लिहिला जातो त्यावेळेस पहिली वेलांटी आहे. परंतु आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करतोय, तर मराठीतील शुद्ध लेखनाचा विषय, तर बऱ्याच जणांनी अतिथी, बघा अतिथी तसा ऑप्शन नव्हता, किंवा हा इथं 3 नंबरचा ऑप्शन दिला होता. तर इथं 4 नंबर लक्षात ठेवा, की आयोगाने 2-3 वेळा हा शब्द ऑलरेडी विचारून झालेला आहे. तर लक्षात ठेवा, अति, आणि नंतर थला दुसरी वेलांटी पाठ करून ठेवा. ठीक आहे, पाठ नाही होणार पण ओळखीचा करून ठेवा. आता बघा, वसुंधरा या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द
सविता, वसुधा, धरती, धरा. बघा आपल्या व्होकॅबच्या बॅचमध्ये हे सगळे, सविता म्हणजे सूर्य, सरिता म्हणजे नदी, नंतर काय ललिता, सगळे एकाखाली एक व्होकॅबमध्ये घेतलेले, वनिता. तुमच्यासाठी आता होमवर्क, ललिता म्हणजे काय, वनिता म्हणजे काय, लतिका म्हणजे काय, हे सगळे इतावाले शब्द, इतावाले शब्द सगळे एकाखाली एक आपण दिलेले आहेत. ठीक आहे. आणि ज्या सविता, बघा हे बाकीचा वाचायची पण गरज नव्हती, सवितावरच उत्तर निघतंय, कारण सविता म्हणजे सूर्य होते. ठीक आहे. नंतर बघा मनी व त्याचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचे. बघा अत्यंत प्रिय व्यक्ती, इकडून जायचं आपल्याला. अत्यंत प्रिय व्यक्ती 36चा आकडा तर नाहीच, दुष्काळात 13वा महिना नाही, क्लिअर कट उत्तर निघते. अत्यंत प्रिय व्यक्ती काय, नाकाचा बाल, संपला विषय. नाकापेक्षा मोती जड, जरी तुम्हाला माहित नसेल तरी बाकीचं काहीच जुळत नाही अत्यंत प्रिय व्यक्तीला. नाकाचा बाल. सीला एक लावा, सीला एक उत्तर झालेलं आहे. आणि ज्याला जर का कंटेंटवर जर का ज्याचं परफेक्शन असेल तर हिथंच उत्तर निघतंय. त्याने 36चा आकडा, दुष्काळ 13वा महिना, नाकापेक्षा मोती जड बघायचं पण नाही. मी असतो तर बघितलं पण नसतं, कारण नाकाचा बाल मला माहिती आहे अत्यंत प्रिय व्यक्तीसाठी वापरतोय. सीला एक उत्तर निघतंय, कशाला वेळ घालवताय परत क्रॉस चेक करायला. ठीक आहे. पण कधी ज्यावेळेस तुम्हाला 100% खात्री असेल की नाकाचा बाल म्हणजे हे सीला एक कन्फर्म आहे 100%, त्याच वेळेस ही प्रोसेस वापरायची आहे. ठीक आहे. जेणेकरून तुमचे किती वेळ वाचला असतात, 30 सेकंद तर इथं आरामात वाचले असते बाकीचे सगळे ऑप्शन वाचेपर्यंत. चला पुढे आता बघा, भित्या पाठी ब्रह्म राक्षस, ज्याच्या अंगात सामर्थ्य इतरांवर मम्मल गाजवतो नाही, भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात. यस, जो घाबरतो का नाही त्याच्या पाठीमागच ब्रह्म राक्षस असतो असं म्हटलं जातं. भित्या माणसावरच संकटे कोसळतात. एकदम सोपी म्हण आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तरे. बघा, पी हळद अन हो गोरी म्हणजे उतावळपणा दाखवणे, एकदम सोपी म्हण आहे. आपण म्हणतो की वाक्प्रचार म्हणी अवघड आहेत, काही नाही, एकदम सोपे. आपण ते अवघड बनवले. आपण काय करतो, इथं उत्तर निघतंय, मग मूर्ख सल्ला देणारा, योग्यतेप्रमाणे वागावे, संकटात एक भर, बाकीचे पर्याय वाचले का नाही की आपण कन्फ्युज होणार आहे. आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलो, एखादा टी शर्ट आवडला, तो घेतला ना, त्याने आणखी 10 टी शर्ट टाकले की आपण कन्फ्युज होतो की हा घ्यायचा का तो घ्यायचा. त्यामुळं ही पद्धत कुठं वापरायची की जिथं पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 इथं तुमचं उत्तर कन्फर्म निघालं ना, खाली तुम्ही लगेच जाऊन आणखी स्वतःला कन्फ्युज करू नका. परफेक्ट उत्तर निघाले की तिथंच थांबा आणि पुढे चला. ठीक आहे. बघा आता मनी आणि त्याचे योग्य अर्थ इथं बघा, आई बापाप्रमाणेच मुले, पाचे मुखी परमेश्वर, दाम करी काम, खान तशी माती एक, सीला एक, सीला एक, सीला एक उत्तर निघलेले. बाकी काही वाचायचं नाही मला. ठीक आहे. पण आता अनालिसिस घ्यायचंय, तुम्ही एवढे पैसे भरलेत तर वाचावं लागेल. पाचामुखी परमेश्वरला काय करतोय मग आपण, की पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे. दाम करी कामला काय, पैशाने सर्व कामे साध्य होतात. खान तशी माती, आई बापाप्रमाणे मुले, आणि पळसाला पाणी तीनच, कुठे गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच, पळसाला पाणी तीनच. आणि याला कन्फ्युज करणार, याला समानार्थी म्हण काय, तर घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी मातीच्या चुली. परंतु याला कन्फ्युज करणारी दुसरी म्हण काय, तर एका माळेचे मणी. आता तुमच्यासाठी हा होमवर्क आहे की एका माळेचे मणी याचा अर्थ तुम्हाला शोधून काढायचा आहे. तुमच्याकडे काय नोट्स असतील, माझं वर्कबुक असेल किंवा तुमचे काय पुस्तकं असतील तर त्यामध्ये एका माळेचे मणी आणि पळसाला पाणी तीनच, किंवा तुमच्या नोट्सवर लिहून ठेवा की दोन्हीचे अर्थ वेगवेगळे आहेत, काय अर्थ होतात ते तुम्हाला लिहून ठेवायचे. ठीक आहे. याच्यावर आयोगाने ऑलरेडी एकदा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये. तुम्हाला उपकारामुळे सवलत मिळेना, त्याचा दुरुपयोग करू नये. मऊ सापडले ना, कोपराने खणू नये. नयेला नये तुमचं इथंच उत्तर निघलंय, तरी पण भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी, हा कन्फ्युज करतोय, मान्य आहे. काय दोन्हीचे अर्थ येतं बघा, पुस्तकामध्ये जर का स्टँडर्ड पुस्तकामध्ये आपण बघायला गेलो तर काय अर्थ होतोय, मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, तर चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये, असा याचा अर्थ होतोय. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. आणि भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी, यामध्ये काय आहे, तर उपकार केलेले असले कोणी तर त्याचा गैरवापर करण्यास सुरुवात करणे. मग कारण काय, इथं भटाला ओसरी दिली आणि भट आता हातपाय पसरतोय, म्हणजे फायदा घेण्यास सुरुवात करतोय, असा याचा अर्थ होतोय ना, सुरुवात करतोय. इथं काय दिलंय, उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये. इथं काय, मऊ सापडलं खणू नये. इथंच उत्तर निघलंय तुमचं पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. नंतर पहा, खालीलपैकी कोणते वर्ण तालव्य आणि दंत तालव्य, च छ ज ज, हे 4च वर्ण आहेत की जे तालव्य आणि दंत तालव्य दोन्ही मध्ये येत आहेत. ओके, लगेच उत्तर निघतंय. यामध्ये बाकी डिटेलमध्ये जायची पण गरज नाही. संयुक्त स्वर कोणते,
चारच येतं, ए ऐ ओ औ. ठीक आहे, हे पण लगेच उत्तर निघतंय. सोपे सोपे प्रश्न येतं बघा. 45-50 मधले का नाही तुम्हाला 20-25 प्रश्न आहेत का नाही, टेस्ट सिरीज सारखे नसणार आहेत ना, माझ्या टेस्ट सिरीज सारखे असणार आहेत ना बाकीच्यांच्या टेस्ट सिरीज सारखे असणार आहेत. स्पष्ट सांगतो मी. सोपे प्रश्न, आता संयुक्त स्वर कोणते का नाही, हा प्रश्न कोणताच टेस्ट सिरीज वाला टाकू शकत नाही, किंवा तालव्य दंत तालव्य हे पण आता टाकणार नाहीत, कारण हे सोपे प्रश्न आहेत. सोपे प्रश्न टेस्ट सिरीजला येत नाहीत, आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला सवय नसते की सोपे सोपे प्रश्न सोडवायची, आणि तुम्हाला वाटतं की मग अरे बाबा एवढा सोपा प्रश्न आलाय म्हणजे आयोगाने फसवला असेल. आयोग फसवत नाही. 20-25 प्रश्न आयोग तर एकदम साधे सरळ देतं की तुम्हाला ते बरोबरच आले पाहिजे, तुम्ही त्याचा जास्त विचार करायचा नाही. ठीक आहे, हे ए ऐ ओ औ संयुक्त स्वर. नंतर बघा, श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे नामात रूपांतर करा. बघा, तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, शक्य क्रियापदावर, शक्य क्रियापदावर एका पाठोपाठ दोन प्रश्न आले, दोन प्रश्न आले. नंतर बघा इथं विशेषणाचे नामात रूपांतर करा, याच्यावर पण याच पेपरमध्ये दोन प्रश्न आले. बरोबर. बघा, श्रीमंत माणसांनाच काय करतोय आपण, श्रीमंतांना करतोय. इतकं सिंपल आहे. पर्याय क्रमांक 2. नंतर पहा पुढचा प्रश्न, कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालतं. येस, कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या तंत्राप्रमाणे. बघा, ए बरोबर आहे, ए बरोबर आहे. इथं एबीसी चूक कट करतोय आपण. कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमात कधीच नसतो. आधी अजून पण तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं असतं की याचं केवळ याच्यावर लक्ष द्यायचं असतं, ते चुकीचं असतं. लक्षात ठेवा, मराठी व्याकरणामध्ये असलं काहीच लॉजिक लावायचं नाही. हे सगळं कुठं माहितीये का, केवळ जीएस मध्ये वापरायचं. मराठी व्याकरणामध्ये कंटेंट वरच 50 पैकी 50 घ्यायचेत. कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमात कधीच नसतो. आयोगाने हे 4 वेळा आतापर्यंत विचारलेलं आहे 2010 नंतर. ओके, 4 वेळा हे वाक्य. हे क्लिअर कट बरोबर आहे. ए बरोबर, बी बरोबर. कुठं दिसते आपल्याला, फक्त ए कट केला, फक्त ए कट केला, बी चूक केला, एबीसी आपलं उत्तर निघलेलं आहे. कारण बी चूक आहे इथं दिलेलं आहे, पण बी तर कधीच नसतो. हे एकदम परफेक्ट आहे. मग कर्मणी प्रयोगात जर कर्ता प्रथमात कधीच नसेल, तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये असतो, तर लक्षात ठेवा 34 आकडा लक्षात ठेवायचा आहे. 34 कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता 34 मध्ये असतो. काय भानगडे 34, तर बघा, तृतीया विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती. ठीक आहे, तृतीया विभक्तीला जोडून, या 3ला जोडून खाली लगेच तृतीयाला जोडून लिहायचंय काय, सविकरणी विभक्ती. त्याचे उदाहरण काय वगैरे वगैरे ते सगळं तुम्ही पाहिजे. सविकरणीय तृतीया, तृतीया सविकरणीय तृतीया विभक्ती. बरोबर, सविकरणी तृतीया. आणि अजून या तृतीयाला जोडून काय लिहायचंय, शब्दयोगी अव्ययातली, शब्दयोगी अव्ययामधली शब्दयोगी अव्ययामधला कर्ता कोणता, तर बाबा उंदीर मांजराकडून मारला गेला, हे जे आहे ना, तर यातलं जे कडून हा जो आहे ना, तर हे कडून कोणत्या विभक्तीमध्ये येतोय, कडून हा शब्दयोगी अव्यय आपण कुठं वापरतोय, नवीन कर्मणी या प्रयोगामध्ये, नवीन कर्मणी किंवा त्याला आपण कर्मकर्तरी प्रयोग म्हणतोय यामध्ये वापरतोय, ज्याला दुसरं नाव काय, कर्मकर्तरी प्रयोग. हा कर्मणी प्रयोगाचा प्रकार आहे. कर्मणी प्रयोगाचा आपण कर्ता पाहतोय कोणत्या विभक्तीमध्ये, जिथं आपण 34 आकडा टाकलाय. तृतीय आणि चतुर्थी आपलं पाठ आहे. सविकरणी या तृतीयाला धरून सविकरणी तृतीया सुद्धा लक्षात ठेवतोय. आणि मग हा कडून हे जे शब्दयोगी अव्यय आहे, आठवतंय का तुम्हाला, चतुर्थी आणि तृतीया विभक्ती प्रतिरूपक अव्यय, जिथं आपण प्रीती झिंटावाली ट्रिक केली होती. चतुर्थीसाठी प्रीतीला, प्रीती करिता, आईकडे, स्तव बद्दल, फराळाबद्दल, खिचडी स्तव वगैरे वगैरे, तिथं कडून शब्द नव्हता. मग कडून कुठला आहे विभक्ती, तृतीयामध्ये आहे. लिहून घ्यायचं इथं, कडून हा आहे शब्दयोगी अव्यय तृतीया विभक्तीमध्ये आहे. म्हणून या 3च्या खाली या 3 गोष्टी, 3च्या खाली 3 गोष्टी, तृतीया, सविकरणीय तृतीया आणि शब्दयोगी अव्ययामध्ये करता असतो. कुठं, कर्मणी प्रयोगामध्ये. आणि कशात नसतो, प्रथमामध्ये कधीच नसतो, कधीच नसतो. ठीक आहे. आणि अजून एक, आता हे इथं उत्तर तर आपलं निघाले एबीसी बरोबर, परंतु 3 नंबरचं वाक्य बघा, 3 नंबरचं वाक्य बघा, हे सगळं खोडतो बघा. भाव्य प्रयोगात कर्ता आणि कर्म हे दोन्हीही गौण नसतात. असं जर विचारलं, गौण नसतात असतात, 100% आपण गौण नसतात विचारलं तरी काही गडबडीत हो म्हणणार आहे. लक्षात ठेवा, भाव्य प्रयोगात कर्ता आणि कर्म दोघे पण कसे असतात, गौण असतात. त्यांना किंमत दिली जात नाही. दोघे पण गौण असतात म्हणायचे असतात, तर इथं व्यवस्थित समजून घ्यायचे. असतात, असतात नसतात आयोग फसवू शकता आगामी परीक्षेमध्ये. ठीक आहे. तर बघा, षष्टी व सप्तमी विभक्ती. षष्टी चाचीचे, 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 सप्तमी हिने शिकट केलं, 4 नंबरचं उत्तर गोल केलं. इतकं सोपं आहे. कारण
नेयशी काय तृतीय आहे, चाचीचे तया हे षष्टी आणि सप्तमी. ठीक आहे. बघा म्हणजे विभक्ती व प्रश्न इतकं सोपं प्रश्न पेपर असतो ना, आपण उघड डिटेल करायला चाललोय. आता पॅसेजचं मी काय सांगितलं तुम्हाला पहिल्यांदाच, की मी पॅसेज तुम्हाला 5 पॅसेज एक सेपरेट व्हिडिओ देणार आहे, की जेणेकरून तुम्हाला तो ट्रेंड लक्षात येईल, तुम्ही त्या फ्लो मध्ये याल, झोन मध्ये याल पॅसेजच्या. त्यासाठी 5 पॅसेज मी तुम्हाला एकत्रित व्हिडिओ देतो परीक्षेच्या अगोदर. चला आता अजून 5 प्रश्न राहिलेत ते घेऊया. साठे लोटे. साठे लोटे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे बघा. इथं परत पाहिजे साठे लोटे अंशाभ्यस्त आहे बरोबर, पूर्णाभ्यस्त नाही, सामासिक नाही आणि अनुकरण वाचकला बघा नादा अनुकरण वाचक पण म्हणतोय आपण, तर हे पण शब्द लक्षात ठेवायचा आहे. आता बघा खालील वाक्यांचा प्रकार सांगा. नद्यांना प्रचंड पूर आला. नकारार्थी आहे का? नाही. ऑप्शन वरून जायचे, तुम्ही लगेच बघायला जाऊ नका उत्तर काय. एक एक ऑप्शन वाचा ना. प्रश्नार्थक आहे का? नाही. विधानार्थी आहे का? ठीक आहे, विधानार्थी आहे वाटतंय. आज्ञार्थ आहे का? नाही, म्हणजे विधानार्थी आहे. ठीक आहे, कारण विधानार्थी आणि होकारार्थी जर ऑप्शन असेल तर आपल्याला दोघांमधला एक ऑप्शन ती पण तुम्हाला सांगितलं की होकारार्थी कधी, विधानार्थी कधी. त्यामुळं विधानार्थी पर्यंत आलोय ना, ठीक आहे विधानार्थी. बघू पुढं होकारार्थी दिलंय का, आणि मग तुम्हाला उत्तरापर्यंत जायचंय. पण इथं तसं नाही, क्लिअर कट बाकीचे ऑप्शन तुमचे कट होतात. त्यामुळे होकारार्थी विधानार्थी मध्ये कन्फ्युजन नाही, विधानार्थी पर्यंत तुम्ही पोहोचताय. परत एक विधानार्थी बघा, परत एकदा विधानार्थी वाक्य विचारलंय. तू आलास तर, जर तर आहे संकेतार्थी. पावसात खेळू नकोस आदेश आहे, आज्ञा आहे, आज्ञार्थी. वादळामुळे फार विनाश झाला आहे. ठीक आहे. अरे रे फार वाईट झालं. इथं काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय आहे, म्हणजे हे उद्गारवाचक वाक्य. हे पण कट करतोय. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर आहे. 5 सेकंदात उत्तर निघायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. पुढील पैकी मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचंय. बघा, राजांनी गनिमी गावा करण्याचे ठरवले तेव्हाच. बघा, जेव्हा, तेव्हा, क्रियाविशेषण वाक्य आठवतंय का? म्हणजे हे आपल्याला मिश्र वाक्य मिळाले, क्लिअर कट मिळाले. पण तरी सुद्धा आपण एक नजर मारू, की फक्त नजर मारू, वाचायचं नाही. किंवा, आणि, व हे काय आहे? सविनियोग आहे. म्हणजे हे तिन्ही पण काय आहेत? सविनियोग म्हटल्यावर काय? संयुक्त वाक्य आहेत बरोबर. मग हे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर निघलेला आहे. आता पुढील पैकी प्रत्यय साधित शब्द ओळखा. वाढ, पी आठवतंय का? पी वाला मराठी प्रत्यय असणारे मराठी धातू साधिते. मराठी धातू साधिते. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण पाठ केलं होतं की नावळ, नारा, नावळ, नारा, ऊन, पपीरा. नावळ, नारा, ऊन, पपीरा. हा पी दिसतोय का? वाढपी मराठी शब्द आहे, आणि ते पण तद्धितेमध्ये नाही, धातू साधितांमध्ये. सायकल, सायकल हा शब्द काय आहे? सायकल परभाषीय शब्द आहे. परभाषीयमध्ये पण कोणत्या भाषेतला? इंग्रजी भाषेतला शब्द आहे. ठीक आहे. आणि कुठं कुठं बघा, एकतर तुम्हाला सिद्ध शब्दामध्ये जर प्रकार विचारले आयोगाने तर 3. आपण अभ्यासताना 4 प्रकार अभ्यासतो सिद्ध शब्दामध्ये. कोणते कोणते? तत्सम, तद्भव, देशी. हे 3 प्रकार आयोगाने विचारले तर 3 प्रकार. पण आपण अभ्यासताना तत्सम, तद्भव, देशी सोबतच परभाषीय सुद्धा करतोय बरोबर. जर कुठं कुठं तुम्हाला ऑप्शन आला की सायकल, कारण सायकल बघा. अजून एक प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13 बघा, तुम्ही गंमत सांगतो. प्रश्न क्रमांक, त्याला सायकलवर तो रोज व्यायाम करत असणारे पेपर सेटर, सायकल चालवत असणारे, त्याने बघा इथं पण सामासिक शब्द ओळखा. वनभोजन, झोपाळू, कमलदान, सायकल. इथं सायकल टाकले त्याने. आणि सगळ्यात शेवटी आता जो पाहिला ना 50 नंबरचा, तिथं पण त्याने बघा इथं सायकल टाकले. मग इथं जर का सायकल जर परभाषेमध्ये आला तर परभाषीय उत्तर, इंग्रजीमध्ये आला तर इंग्रजी उत्तर. पण परभाषीय आणि इंग्रजी हे दोन्ही पर्याय नसतील, आणि सिद्ध जर असा पर्याय असेल सिद्ध शब्द, तर सायकल सिद्ध शब्दामध्ये तुम्ही टाकू शकता. कारण सिद्ध शब्दामध्ये आपण तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय शिकतोय. परंतु ऑप्शन मध्ये जर परभाषीय नसेल तर सायकलला आपण सिद्ध शब्द हा पर्याय पण टाकू शकतो. कारण सिद्ध, साधित वगैरे असे जर ऑप्शन असतील तर. का सांगतोय? कारण एकाच क्वेश्चन पेपर मध्ये 2 वेळा सायकल हा ऑप्शन इथं आलेला आहे. ठीक आहे. तर हा सायकल शब्द परभाषीय लक्षात ठेवायचा आहे. ताप, आता ताप हा शब्द सिद्ध आहे. दरवर्षी, दर काय आहे? उपसर्ग आहे. गैरहर, सर, दर, नाबद, बिनबे, कमेन, अरबी, फारसी उपसर्ग, अन, अवनी, आडपड, पटबर, मराठी उपसर्ग. सिंपल आहे. उरलेले काय? संस्कृतसाठी सर ट्रिक. संस्कृतसाठी कशाला ट्रिक करताय एवढी भली मोठी? अरबी शब्द, अरबी उपसर्ग, गैरहर, सर, दर, नाबद, बिनबे, कमेन बाजूला केले. मराठी उपसर्ग,
अन अद अवनी आडपड फटबर बाजूला केले, मग उरलेले टाका ना संस्कृतमध्ये. या व्यतिरिक्त जे येतील उपसर्ग ते संस्कृतमध्ये. संस्कृतची पाठ करायला जाऊ नका, संस्कृतचं भलं मोठं आहे मग. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण 45 प्रश्न पाहिलेत. आणि अजून एक तुम्हाला सांगणे, मी रिक्वेस्ट करणार नाही, काय सांगणे माझं, की युट्यूबला जायचं, तुमच्या आयुष्यातले 12 मिनिटं तुमचे जातील. 12 मिनिटं जातील, त्यात पण तुम्हाला सवय 1.5च्या स्पीडने, म्हणजे 8-10 मिनिटं जातील. मी 12 मिनिटात, 12 ते 13 मिनिटामध्ये का नाही, हे 45 प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवले आहेत. पेपर कसा सोडवायचा. हा, तिथं काही ठिकाणी माझ्याकडनं 19-20 झाला असेल ऑप्शनच्या वेळेस, फास्टमध्ये फ्लोमध्ये, तर तिथं चुका काढत बसू नका. तर ते पेपर सोडवताना त्या गोष्टी तुमच्याकडून होणार आहेत. 19-20 म्हणजे काय, पेपर सोडवताना तो ॲक्युरेटच सोडवलात. 45 पैकी 45 प्रश्न व्याकरणाचे बरोबरच सोडवलेत. पेपर 21 सप्टेंबरला झाला. त्याच संध्याकाळी हा व्हिडिओ शूट केला मी आन्सर की याच्या अगोदर. 45च्या 45 बरोबर आहेत. पॅसेजमध्ये फक्त एक आपल्याकडनं चुकलेला, तो सगळ्यांचा चुकलेला, त्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेतलं, पण त्याने आयोगाने काय बदललं नाही. तर तो पेपर का बघायचा आहे, हा पेपर झाल्यानंतर तो पेपर का बघायचा आहे, कारण तुम्हाला तो फ्लो यावा की पेपर फास्ट कसा सोडवायचा. ठीक आहे. थँक्यू.